नमस्कार. आपण पाहत आहात आपल्या चॅनलवर आजची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी. आज महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांवर अखेर पडदा पडणार का? कारण सीआयडीच्या तपासात एक मोठा पुरावा सापडल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसात दादा जिवंत आहेत का हा प्रश्न राज्यभर चर्चेचा विषय ठरला. काही व्हिडिओ, काही फोटो आणि काही गुप्त माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली. काहींनी दावा केला दादा सुरक्षित आहेत, तर काहींनी म्हटलं संपूर्ण प्रकरण गूढ आहे. मात्र आता सूत्रांच्या माहितीनुसार तपास यंत्रणा सक्रिय झाली आहे. राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने म्हणजेच सीआयडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. मोबाईल लोकेशन तपास, सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड तपासणी, आर्थिक व्यवहारांची चौकशी. सूत्र सांगतात की एक व्हिडिओ क्लिप सीआयडीच्या हाती लागली आहे. त्या व्हिडिओमध्ये काय आहे, तो खरा आहे का, तो एडिट केलेला आहे का, यावर फॉरेन्सिक तपास सुरू आहे. सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल झाला तो नेमका कुठला, तो अलीकडचा आहे का जुना, त्या व्हिडिओमध्ये दिसणारे ठिकाण कोणते? तज्ज्ञ सांगतात आजकाल एआय तंत्रज्ञानामुळे कोणताही व्हिडिओ खरा खोटा ओळखणे कठीण झाले आहे. म्हणूनच सीआयडीने सायबर एक्सपर्टची मदत घेतली आहे. या प्रकरणावर विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सत्य लपवले जात आहे असा आरोप काही नेत्यांनी केला, तर सत्ताधारी पक्षाने म्हटले सर्व तपास पारदर्शक पद्धतीने सुरू आहे. जनतेत मात्र संभ्रमाचे वातावरण आहे. ग्राउंड रिपोर्टनुसार लोकांमध्ये दोन मतप्रवाह आहेत. 1. दादा पूर्णपणे सुरक्षित आहेत. 2. संपूर्ण प्रकरणात काहीतरी मोठे रहस्य आहे. सोशल मीडियावर हजारो पोस्ट, लाखो कमेंट्स येत आहेत. राजकीय विश्लेषकांचे मत: 1. अफवा वेगाने पसरतात. 2. अधिकृत निवेदन येईपर्यंत थांबणे गरजेचे. 3. तपास पूर्ण होऊ द्यावास. सूत्र सांगतात: 1. लवकरच अधिकृत पत्रकार परिषद होऊ शकते. 2. तपास अहवाल सार्वजनिक केला जाऊ शकतो. 3. काही महत्त्वाच्या व्यक्तींना चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार: 1. काही डिजिटल पुरावे रिकव्हर करण्यात आले आहेत. 2. डिलीट केलेला डेटा पुन्हा मिळवण्यात यश. 3. काही संशयित व्यक्तींची गुप्त चौकशी. एक मोठी माहिती अशी की तपासात काही विसंगती आढळल्याची चर्चा आहे. हा पुरावा नेमका काय सांगतो? तो कोणाच्या बाजूने आहे? तो सर्व अफवा खोट्या ठरवणार का? आमच्या प्रतिनिधींनी घटनास्थळाला भेट दिली. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की आम्ही स्वतः काही हालचाल पाहिली होती. त्या दिवशी काही गाड्यांची ये-जा वाढली होती. मात्र अधिकृत पुष्टी अद्याप नाही. परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आजकाल एक पोस्ट आणि काही मिनिटात लाखो लोकांपर्यंत पोहोचते. या प्रकरणातही काही हॅशटॅग ट्रेंड झाले, पण प्रश्न आहे सोशल मीडिया न्यायालय आहे का? सायबर तज्ज्ञ सांगतात एआय एडिटिंगमुळे व्हिडिओवर पूर्ण विश्वास ठेवणे धोकादायक आहे. राजकीय विश्लेषकांचे मत: हे प्रकरण फक्त अपघात किंवा अफवा नाही, यामागे राजकीय रणनीती असू शकते. 1. जनतेचे लक्ष वळवणे. 2. सहानुभूतीची लाट निर्माण करणे. 3. विरोधकांना अडचणीत आणणे. या सर्व शक्यता नाकारता येत नाहीत. या संपूर्ण प्रकरणाचे 3 संभाव्य अँगल समोर येत आहेत. 1. अफवा पूर्णपणे खोट्या, सर्व काही सुरक्षित आणि नियंत्रणात. 2. माहिती लपवली जात आहे, अधिकृत निवेदन उशिरा येत आहे. 3. मोठा राजकीय ट्विस्ट बाकी, काही दिवसात मोठी घोषणा होऊ शकते. सूत्र सांगतात: 1. पुढील 48 तासात मोठा खुलासा. 2. पत्रकार परिषद निश्चित. 3. तपास अहवालाचा काही भाग सार्वजनिक. राज्यभरात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर मित्रांनो, अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीची वाट पहा. ही होती आजची सर्वात मोठी बातमी. जर तुम्हाला अशीच अपडेटेड न्यूज हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, बेल चॅनल सबस्क्राईब करा. मी आहे तुमचा अतुल. पुन्हा भेटूया पुढील अपडेटसोबत. जय महाराष्ट्र.